काल देश स्वतंत्र होऊन अदानीचा झालाय. काल आपण डिस्कस केलंच की 2014 नंतर देश स्वतंत्र कसा झाला आणि आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये देखील डिस्कस केलं होतं की स्वतंत्र काळ 2014 नंतर अदानी ग्रुपची कशी ग्रोथ झाली. आज असं समजू शकता की त्याचाच पार्ट 2 घेऊन आलोय, जिथे 83,000 स्क्वेअर फूट वन जमीन सरकारने अदानीच्या प्रोजेक्ट साठी दिली, जिथे शेकडो वृक्ष तोडली जाणार. असे वृक्ष ज्यांनी पूर्वीपासूनच मुळं धरलेली आहेत आणि त्याच्या बदल्यात दुसरीकडे छोटी छोटी झाडं लावली जाणार, जे किती जगतील हे कुणालाच माहित नाही. मुळात झाडं तोडून डेव्हलपमेंट करणं हे मला कुठनच मान्य नाही. 83,000 मधले 70,000 स्क्वेअर फूट जमीन रायगड जिल्ह्यातली आणि उरलेली 13,000 स्क्वेअर फूट जमीन अमरावती मधली. हे लोक ह्यांच्या फायद्याबद्दल बघतात, पण तिथं राहणाऱ्या लोकांना किती त्रास होईल ह्याचा कोणीच विचार करत नाही. ना ती झाडं तोडल्यानंतर वातावरणावर काय परिणाम होईल ह्याचा. हे प्रोजेक्ट तिथंच का सुरू करण्यात येते माहितीये का? कारण त्यांना सोयीस्कर पडावं, त्यांना समुद्रमार्गे व्यापार सोयीस्कर करता यावा, त्यामुळे त्यांना तिथं जागा दिली. मागच्या व्हिडिओमध्ये मी देशभरात अदानीचे किती प्रोजेक्ट्स आहेत हे मोजून दाखवले आणि आता ह्या पण प्रोजेक्टला त्या काउंटिंग मध्ये सामील करून घ्या. मला एकच कळत नाही, एवढे सगळे बिझनेसमॅन असताना एकाच माणसाला एवढे प्रोजेक्ट्स मिळतातच कसे? मार्केटमध्ये सारखं एकाच माणसाचं नाव चर्चेत का असतं? या प्रश्नांवर मला तुमचे विचार सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि फॉलो केला नसेल तर आत्ताच करून घ्या.